श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत स्टफ शाही तुकडा विथ रबडी। तर प्रथम आपण साखरेचा पाक करून घेऊया। इथे मी 1 कप पाणी घेतले, त्याच्यात 3 टेबलस्पून साखर टाकलेली आहे, रोज वॉटर घेतलेले आहे, त्याचे काही थेंब टाकलेले आहेत आणि थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे। हा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण हा पाक बनेपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पनीर, 50 ग्रॅम पनीर, 50 ग्रॅम मावा घ्यायचा आहे, थोडीशी साखर टाकायची आहे, जास्त टाकायची नाही कारण पाक आहे परत रबडी आहे, त्यानुसार थोडीशी साखर टाकायची आहे। इथे मी 1 टेबलस्पून साखर टाकलेली आहे, थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे यामध्ये आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे। हे मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे। इथे पाक रेडी झालेला आहे। पाक आपण जसं गुलाबजामला बनवतो ना तसंच बनवायचं आहे आणि गॅस बंद करून थंड करत ठेवायचं आहे। रबडीसाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। ते 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। दूध आपल्याला आटून घ्यायचं आहे, मध्ये मध्ये सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून दूध खाली लागणार नाही। तर आपल्याला हाफ होईपर्यंत आपण सतत ढवळत राहायचं आहे, दूध आटून घ्यायचं आहे आपल्याला। ते एका साईडला दूध मी आटवत ठेवणार आहे। एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून जे आपण मिक्सरमध्ये पनीर आणि मावा वाटला होता ना तो घेऊन छान शिजून घ्यायचा आहे, जोपर्यंत पॅन सुटत नाही तोपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे। इथे थोडासा पॅन सुटत आला की त्यामध्ये 1 टेबलस्पून मिल्क पावडर टाकायची आहे। इथे मी 10 वाला पॅकेट टाकलेलं आहे मिल्क पावडरचं। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। पॅन सुटेपर्यंत आपल्याला हा मावा शिजून घ्यायचा आहे। तुम्ही असंच टाकला तरी चालेल, पण मी इथे शिजून टाकलेलं आहे मावाने। तिथे पॅन सुटत आलेला आहे। ते इथे पॅन सुटत आलेलं आहे। नंतर गॅस बंद करून त्यामध्ये बारीक काजू आणि बदाम टाकलेले आहेत चॉप करून। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही कोणतेही नट्स घेऊ शकता, ड्रायफ्रूट घेऊ शकता। ब्रेडची स्लाइस घ्यायची आहे, थोडंसं दूध टाकायचं आहे, भरपूर दुधामध्ये नाही भिजवायचं, अगदी थोडंसं दूध टाकायचं आहे। त्याच्या मधोमध जी आपण स्टफिंग बनवली होती मावा आणि पनीरची ती ठेवायची आहे। त्याच्यावरती दुसरा पाव देखील ठेवायचा आहे, तो पण थोडासा भिजवून ठेवायचा आहे मधोमध, कारण साईडच्या कडा ब्रेड क्रम्ससाठी यूज करू शकतो आपण। आणि वाटीने कट करायचं आहे। ब्रेड फ्रेश घ्या, वाटीने कट केला की अशा प्रकारे रेडी होणार आहे। बाकीचे देखील मी रेडी करून घेत आहे। इथे दूध आटलेले आहे, बऱ्यापैकी हाफ झालेला आहे। नंतर त्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकायची आहे आणि 1.5 टेबलस्पून मिल्क पावडर टाकायची आहे। मिल्क पावडरने थोडा दाटपणा येईल, घट्टपणा येईल, म्हणून 1.5 टेबलस्पून मिल्क पावडर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं शिजून झालं की वेलची पावडर आणि थोडंसं केसर टाकायचं आहे। इथे थोडंसं केसर आणि वेलची पावडर टाकायची आहे आणि ड्रायफ्रूट टाकायचे आहेत। ते मिक्स करून इथे घट्ट अशी रबडी रेडी झाली आहे। गॅस बंद करून थंड करत ठेवून द्यायची आहे आपल्याला।
मिल्क पावडर टाकल्यानंतर थोडा वेळ शिजून गॅस बंद करून ठेवून द्यायचे आहे. पूर्ण थंड झाली की फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवा. थंडगार एकदम छान लागेल. इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे. मी फक्त शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता. तिथे मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि शॅलो फ्राय होण्यासाठी जे आपण ब्रेडचे स्लाइस रेडी केलेत ना, ते ह्यामध्ये ठेवणार आहोत. तर ब्रेडचे स्लाइस ह्यामध्ये ठेवणार आहोत. तर दोन्ही साईडने गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. हे तुम्ही असेच देखील खाऊ शकता, खूप टेस्टी लागतील. किंवा रबडीत देखील सोबत खाल्लात तरी खूप छान लागतात. ते इथे एका साईडने गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता दुसरी साईड देखील आपल्याला तशीच फ्राय करून घ्यायची आहे. तिथे दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. तर ते काढून घेणार आहोत. नंतर साखरेचा जो पाक आपण केला होता ना, त्यामध्ये हे टाकून डीप करून काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बाकीचे देखील असेच मी काढून घेणार आहे साखरेच्या पाकातून आणि थंडगार रबडी टाकून सर्व करायचे आहे. असेच देखील खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात. नक्की रेसिपी ट्राय करा, एकदम छान लागतात. नक्की रेसिपी ट्राय करा. आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.